नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत खारी शंकरपाळे। त्यासाठी आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे ते। एक परात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे। मला 1 वाटी मैद्याचं शंकरपाळे करायचे आहे। त्या तुम्हाला जितकं करायचं आहे 1 वाटी 2 वाटी तितकं तुम्ही माप बरोबर करून घेऊ शकता। 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला रवा अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। रवा टाकला याच्यामध्ये, हे छान मिक्स करायचं। रवा आणि मैदा मिक्स करून झालं की याला असं सोडून द्यायचं। गॅसवर एक कढई ठेवायची, कारण आपल्याला शंकरपाळे म्हटलं की त्याच्यामध्ये मोहन टाकायचं आहे। मोहन तुम्ही कशाचा पण घेऊ शकता, डालड्याचं किंवा तुपाचं। तूप नसेल तर डालडा पण चालेल आणि डालडा नसेल तर तूप पण चालेल। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि याच्यामध्ये थोडंसं शंकरपाळे आहे थोडी खारी आणि ही लागली पाहिजे ना, त्याच्यामुळं ओवा आणि जिरं असं मॅश करून टाकायचं आहे। याच्यामुळे काय होतं, छान याची चव येते ओव्याची आणि जिरपूडची। याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरपूड वगैरे बाकी काहीही टाकायची आवश्यकता नाही आहे। थोडंसं चिमटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे, अगदी चिमटभर, जास्त नाही। जास्त झालं तर काय होईल, ते शंकरपाळे आपले तेलामध्ये वितळून जाईल। त्याच्यामुळे आपल्याला फक्त अगदी चिमटभर मीठ घ्यायचं आहे। खायचा फुलखार टाकायचं नाही आहे, कारण फुलखार मुलांसाठी करत आहो ना आपण, तर ते मुलांना खातेवेळी जाणवेल। आता बघून घेऊया, आपलं तूप गरम होत आहे। गरम झालं, गॅस बंद करायचा आहे आणि तसंच ते गरम तूप आपल्याला तुपाचं मोहन याच्यामध्ये टाकायचं आहे। बघू शकता तुम्ही, खूप कडक झालेलं आहे हे। याला असं हात न लावता हे आपल्याला थोडं असं हळूहळू एखाद्या चम्मचच्या साह्याने हे असं मॅश करायचं आहे। आपण लगेच हात टाकायचा नाही त्याच्यामध्ये, कारण ते गरम आहे, त्याच्यामुळे तुमचा हात पण भाजू शकतो। हळूहळू हे थंड होईपर्यंत तुम्हाला चम्मच असा हे बघा असं कालवत राहायचं, याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हे थंड होऊन जाईल। हे हाताला बघायचं थोडंसं थंड झालं का, ते थोडंसं आपण याच्यामध्ये हात काढू शकतो। असं हे झालेलं आहे, ते थोडं आता हाताने मॅश करायचं आहे। छान असं हाताने पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळ्या याला लागून जाईल। मूठ बघायची, हे मूठ जर बांधली आपली तर समजायचं की हे आपलं मिश्रण झालं आहे, याला मोहन हे झालं। आता याच्यामध्ये थोडं आपण पाणी ॲड करून हे भिजवून घेऊ। अगदी थोडं टाका पाणी, आपल्याला एकदम मऊशीर लुसलुशीत नाही करायचं आहे, थोडा कडकच उंडा राहू द्यायचा आहे। आपण जसं चपातीचा भिजवतो मऊ लुसलुशीत, त्याच्यामुळे थोडंसं हे करायचं, असं भिजवून घ्यायचं। पाणी अगदी थोडं टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही, त्याच्यामुळे ते आसट पण होऊ शकते। कारण हे बघा असं हे उंडा आपल्याला थोडंसं एकदम मऊ पण नाही आणि एकदम कडक पण नाही, असं लुसलुशीत उंडा हा झाला आपला तयार। आपण याला आता 10 मिनिट तेल इतकंच टाकायचं, त्याच्यामध्ये शंकरपाळी होता आली पाहिजे, मिक्स करता आली पाहिजे आपल्याला। हे झाले आपले 10 मिनिट झालेले आहे। 10 मिनिट झालेले आहे। हे बघा उंडा आपला गोळा छान मऊ झालेला आहे। याला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि त्याला परत थोडंसं, एकदम नाही चुरायचं आहे त्याला। हे बघा आपला छान मऊ झालेला आहे। आता याला थोडंसं असं तेलाचा हात घेऊ, जास्त नाही, थोडंसं आपल्याला मिक्स करून अधिक थोडंसं हे करायचं आहे तेलाच्या हाताने। थोडंसं पपाटाला आणि बेलण्याला तेल लावून घ्यायचं, असं लाटायचं। फार पातळ पण लाटायची नाहीये, थोडीशी जाडसर राहू द्यायची आहे। जास्त जर पातळ लाटली तर ते कडक होऊन जाईल आपले शंकरपाळे, आपल्याला जे कुरकुरीत करायचे आहे ना। हे बघा आपण ओवा आणि जिरं टाकलं ना, मॅश करून टाकल्यामुळे छान असे सुटसुटीत दिसत आहे। त्याच्यामध्ये असं दिसलं पाहिजे। एकदम याची लेअर बघून घ्या, एकदम पातळ नाही केलेली आहे मी, थोडीशी मीडियम साईजचीच केलेली आहे। तर काय करायचं, याला कट करून घ्यायचं, त्याच्या साईडचे असे काढून टाकायचे। छान छोटे तुमच्या साईजनुसार, तुम्हाला कितपत हवं आहे, मोठी छोटी तशी साईज पाडायची। माझ्या मुलांना मोठीच आवडते, त्याच्यामुळे मी मोठी साईज ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार करू शकता। तेल आता आपलं
झालेलंच आहे असं हे करून बघायचं, किंवा एक छोटासा बाउल करायचा याचा असं आणि असं तेलामध्ये सोडून बघायचं. परफेक्ट झालेलं आहे आपलं तेल. त्याच्यामध्ये थोडी थोडी शंकरपाळी सोडायची आहे. बघा छान झालेली आहे आपली शंकरपाळी. याला अधूनमधून टाकल्याबरोबर लगेच याला कालवायचं नाही, थोड्या वेळाने थोडंसं मिक्स करायचं. खालची बाजू वर करायची याची, म्हणजे ते एक साईडनं करपणार नाही याची काळजी घ्यायची. बघू शकता छान असे एकदम खुसखुशीत. हा 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 मस्त असा सुगंध सुटला. बघा किती छान झालंय. शंकरपाळी हा सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे. तुम्ही चहा पितानी किंवा असा टाइमपास करते वेळी तुम्हाला अगदी आवडता आहे. ते होईपर्यंत आपण तोपर्यंत दुसऱ्या उंड्याचे पण लाटून घेऊया. त्याचे तोपर्यंत तयार करून घेऊ. असं भरपूर काही तेल लाटते वेळी काही भरपूर तेल लावायचं नाही त्याला, ते तेलकट होऊ शकतं. अधूनमधून हे कालवत राहायचं, म्हणजे हे खालची वर बाजू करत राहायची. आपण दुसरा लाटून घेऊ तोपर्यंत. तुम्हाला जर काही याच्याबद्दल काही टिप्स माहीत असतील तर नक्की मला सांगा, कमेंट करून सांगा. ठीक आहे, हे पण आपले तयार झाले. दुसरे आपल्याचे पण छान असा कलर येईपर्यंत त्याला होऊ द्यायचा. घाई करायची नाही, काळाची छान अशी होऊ द्यायची त्याला. मी आता ते त्रिकोणी केले, चौकोनी केले. आता मी थोडे लांब करणार आहे. मी याची आता साईज बदलणार आहे. हे बघा अशी इतकी, म्हणजे छोट्या मुलांना पण हातात धरून खाता येईल. ठीक आहे, हे बघा आपले झालेले आहे. छान असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे याला, तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर दिसत आहे, खूप मस्त दिसत आहे. तेल झारून घ्यायचं याचा, म्हणजे ते तेलकट लागणार. बघा काढते वेळेस कसे छान असा मस्त आवाज येत आहे याचा. त्याच्यामध्ये हे बघू शकता, याची साईज मी थोडी लांब ठेवलेली आहे, कारण हे छोट्या मुलांच्या ह्याच्यानुसार केलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे 2 वेळा करावं लागेल, कारण हे मी थोडा उंडा मोठा घेतला होता. कारण एकदा जर आपण भरपूर टाकलं तर ते होणार नाही. बघा मैत्रिणींनो, छान दिसत आहे. याला पण सोनेरी कलर आलेला आहे. हे पण आपले झालेलेच आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये छान असे आपले शंकरपाळे तयार आहे. आणि शंकरपाळे हे कसे आहे की महिनाभर पण आपण स्टोर करू शकतो. बघू शकता तुम्ही, छान झालेला आहे. कलर आलेला आहे. आपले हे शंकरपाळे झालेले आहेत. छान असा याला कलर पण आलेला आहे. आता आपण गॅस बंद करू आणि हे पण आता असे बाजूला काढून घेऊ. तुम्ही बघू शकता तेलाच्या बाहेर काढल्यावर किती सुंदर दिसत आहे. अप्रतिम. बघा मैत्रिणींनो, आपले एका छोट्याशा वाटी भराचे आपले एवढे झालेले आहे. हे बघा मी 2 प्रकारचे बनवलेले आहे. तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेला आहे. बघा हे बघा किती नरम झालेले आहे, लुसलुशीत झालेले आहे. हे चहासोबत आपण मोठी माणसं पण खाऊ शकतो, वयस्कर वृद्ध सगळे आपण खाऊ शकतो घरातले. तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि तुमचे कसे झाले हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.